नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सेकंड सेमिस्टरचा जो कोरेचा पेपर आहे तर यामधील तिसरा जो युनिट आहे तर त्यामधील आपण व्हॅरियस कन्सेप्ट्स ऑफ कॉस्ट उत्पादन खर्चाच्या विविध संकल्पना हे आपण अभ्यासणार आहोत. आणि मग यामध्ये आपल्याला उत्पादन खर्चाच्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहे त्या संकल्पना आज पाहायच्या आहेत. आता आपण मागील तास असेल, मागील युनिट असेल, तर मागील आपण या अगोदरच्या युनिटमध्ये उत्पादनासंदर्भात जो अभ्यास आहे तो आपण त्या चॅप्टरमध्ये केला. मग त्यामध्ये उत्पादनाचे वेगवेगळे सिद्धांत असतील, बदलत्या प्रमाणाचा नियम आहे, परिमाण प्रत्यय नियम आहे, उत्पादनातील मितव्ययता आणि उत्पादनातील अमितव्ययता आहेत. तर या सर्वांचा अभ्यास आपण त्या चॅप्टरमध्ये केला. तर आपल्याला आज जो मुद्दा अभ्यासाचा आहे तो आहे उत्पादन खर्च जो आहे. तर या उत्पादन खर्चाच्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला आज अभ्यासायच्या आहे. आणि मग आपण पाहतो की उत्पादन कार्यात विविध उत्पादन घटकांचा सहभाग असतो आणि मग त्यांचा सहभाग ज्या प्रमाणामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना मोबदला दिला जातो. आणि म्हणून उत्पादन कार्यात सहाय्य करणाऱ्या विविध उत्पादन घटकावर जो खर्च करावा लागतो त्याला आपण उत्पादन खर्च असं म्हणतो. पण हा साधारणतः उत्पादन कार्यात सहाय्य करणाऱ्या विविध उत्पादन घटकावर जो खर्च करावा लागतो त्याला आपण उत्पादन खर्च म्हणतो. आणि मग आपण पाहतो की मागणी पुरवठ्यावरून जशी वस्तूची किंमत निश्चित होते त्याचप्रमाणे मागणीच्या बाजूने वस्तूची सीमांत उपयोगिता महत्त्वाची असते, त्याप्रमाणे पुरवठ्याच्या बाजूने वस्तूचा उत्पादन खर्च महत्त्वाचा असतो. आणि मग आपण सांगतो की वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठ्यावरून निश्चित झाली. परंतु या दोन्ही मागे जो काही संकल्पना महत्त्वाची असते ती असते मागणीच्या बाजूने वस्तूची सीमांत उपयोगिता आणि पुरवठ्याच्या बाजूने वस्तूचा उत्पादन खर्च. कारण वस्तूचा पुरवठा हा वस्तूच्या उत्पादन खर्चावर अवलंबून असतो. आणि म्हणून मग उत्पादन खर्चाच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला आज या तासामध्ये करायचा आहे. आणि मग वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासत असताना आपण पहिली संकल्पना पाहूया, ती आहे मौद्रिक उत्पादन खर्च किंवा उत्पादन व्यय. आता उत्पादन खर्च असेल, काही वेळेस व्यय म्हटलं असेल, काही वेळेस परिव्यय म्हटलं असेल, तरी सर्वांचा अर्थ आहे कॉस्ट, एकच अर्थ आहे. आता मग मौद्रिक उत्पादन व्यय किंवा खर्च कशाला म्हणायचं तर ते आपण सुरुवातीला त्याची व्याख्या पाहूया. एखाद्या वस्तूचे उत्पादन उत्पादन करण्यासाठी उद्योग संस्थेस पैशाच्या स्वरूपात जो खर्च करावा लागतो त्याला म्हणायचं मौद्रिक उत्पादन खर्च. म्हणजे पैशाच्या स्वरूपात जो काही खर्च केला असेल उत्पादनासाठी तर त्याला आपण काय म्हणायचं, मौद्रिक उत्पादन खर्च. आता सामान्यपणे पुन्हा एक व्याख्या अशी सांगितली जाते की कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी जो खर्च केला जातो तो पैशात व्यक्त केलेला खर्च म्हणजे पैशातील परिव्यय. काय आहे, कोणत्याही वस्तूचं उत्पादन घ्या पण ते उत्पादन करण्यासाठी खर्च केला जातो आणि तो खर्च पैशामध्ये व्यक्त केलेला खर्च जर असेल तर त्याला म्हणायचं पैशातील परिव्यय. त्यालाच आपण मौद्रिक उत्पादन खर्च असं म्हणतो. आणि मग मौद्रिक उत्पादन खर्चात कशाचा समावेश होतो तर यामध्ये वेतन आहे, कच्चा माल आहे, इंधन आहे, वाहतूक आहे, विमा, घसारा इत्यादी बाबीवर होणाऱ्या खर्चाचा समावेश हा उत्पादन खर्चामध्ये केला जातो. आणि मग एक उदाहरण सांगितलं जातं की समजा 10,000 नग आहेत. 10,000 काय आहे, एका विशिष्ट वस्तूचे नग आहेत आणि 10,000 नगांचं उत्पादन त्या उद्योग संस्थेने जर 50,000मध्ये केलं, किती 50,000मध्ये केलं तर मग हे 50,000 जे आहेत तर हा 50,000 झाला पैशातील खर्च. काय झाला हा 50,000
हा 50,000 झाला पैशातील खर्च. आणि म्हणून हा जो खर्च आहे तर याला आपण मौद्रिक खर्च किंवा मौद्रिक उत्पादन खर्च असं म्हणतो. तर या मौद्रिक उत्पादन खर्चाचे दोन प्रकार सांगितले जातात. एक आहे प्रत्यक्ष किंवा व्यक्त करता येणारा मौद्रिक खर्च. आता हा जो प्रत्यक्ष किंवा व्यक्त करण्यात येणारा मौद्रिक खर्च आहे तर हा कशाला म्हणायचं, तर उत्पादकाकडून स्वतःच्या मालकीच्या नसणाऱ्या साधनावर मालकीच्या नसणाऱ्या साधनावर जो खर्च होतो त्याला प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक खर्च असे म्हणतात. आणि मग असा जो खर्च आहे तर तो खर्च कोणता आहे मग, उदाहरणार्थ कच्चा माल आहे, मजुरी आहे, व्याज आहे, खंड आहे, यंत्रसामग्रीचा घसारा आहे, वाहतूक खर्च आहे, जाहिरात, एजंट इत्यादीवरील होणारा खर्च आहे, कर व विमा यावर होणारा खर्च आहे. तर या सर्वांचा समावेश हा प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक खर्चामध्ये त्याचा समावेश होतो. त्यानंतर यामधली दुसरी संकल्पना आहे अप्रत्यक्ष. त्याच्या उलट अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक व्यय. आता मग याची व्याख्या पाहत असताना अगदी उलट आहे. उत्पादकाकडील स्वतःच्या मालकीच्या साधनावर होणारा खर्च म्हणजे अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक खर्च होय. आणि मग हा जो अप्रत्यक्ष आणि मौद्रिक व्यय अव्यक्त खर्च आहे तर हा काय आहे की स्वतःच्या मालकीची जी काही साधनं असतील तर त्या साधनावर हा खर्च केला जातो. आणि मग हा जो खर्च आहे तर हा खर्च उत्पादकाला प्रत्यक्ष काय आहे की हा जो खर्च केलेला आहे तर तो खर्च व्यक्त करता येत नाही. आणि म्हणून त्यालाच काय म्हटलं जातं की त्यालाच आपण अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक उत्पादन खर्च असं म्हणतो. आणि मग हीच स्वतःच्या मालकीची जी काही साधनं आहेत तर ती साधनं जर उत्पादकाने इतरत्र गुंतवली असती तर त्याला मोबदला मिळाला असता. आणि मग हे अव्यक्त मौद्रिक खर्चावरून ठरवण्यात येते. म्हणजे अव्यक्त मौद्रिक खर्च जो आहे तर अव्यक्त मौद्रिक खर्च हा उत्पादकाने स्वतःच्या मालकीची जी काही साधनं वापरलेली आहेत त्या साधनावर केला जाणारा खर्च म्हणजे अव्यक्त किंवा अप्रत्यक्ष मौद्रिक खर्च होय. आणि मग थोडक्यात वरील हे जे प्रकार आहेत हा प्रकार आहे तर हा मुद्रा प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण असतो. कारण अशा अर्थव्यवस्थेत सर्व आर्थिक व्यवहार व हिशोब हे मौद्रिक किंवा ज्याला आपण मुद्रेमध्ये केले जातात. आणि म्हणून हा जो प्रकार आहे मौद्रिक किंवा मौद्रिक उत्पादन खर्च हा मौद्रिक उत्पादन खर्च मुद्रा प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा असतो. त्यानंतर आहे वास्तव उत्पादन खर्च. आता तो मौद्रिक उत्पादन खर्च होता, हा वास्तव उत्पादन खर्च आहे. आता वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आपण पाहतो की उत्पादन घटकांना जो शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो तो वास्तव उत्पादन खर्च असतो. आणि मग वस्तूचे उत्पादन करण्यासाठी जेव्हा उत्पादनाचे अनेक घटक वापरले जातात आपण हे पाहिलं, परंतु या उत्पादन घटकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि त्याला आपण वास्तविक उत्पादन खर्च असं म्हणतो. तर एखाद्या वस्तूचे उत्पादन होत असताना पैशातील खर्च होत नाही तर काही लोक श्रम करतात, काही त्याग करतात आणि मग त्याला वास्तव परिव्यय असे म्हटले जाते. मग ही दुसरी व्याख्या आहे की एखाद्या वस्तूचे उत्पादन होत असताना पैशातील खर्च होत नाही तर काही लोक श्रम करतात, त्याग करतात, त्याला वास्तव परिव्यय असे म्हणतात. आणि मग असे जे काही श्रम किंवा त्याग करणारे व्यक्ती आहेत तर त्यामध्ये मग आहे कामगार, भूमिमालक, भांडवलदार, संघटक. तर हे उत्पादनाचे घटक वस्तूच्या उत्पादनाकरिता परिश्रम करतात किंवा त्याग करतात. आणि मग या दोन्ही बाबी ह्या त्रासदायक असतात. म्हणजे परिश्रम करणं हे त्रासदायक आहे, त्याग करणंसुद्धा त्रासदायक आहे. आणि मग या त्रासाबद्दल उत्पादन घटकांना मोबदले दिले जातात. आणि मग वास्तव उत्पादन खर्चात मुद्रेत त्याचं मापन केलं जातं
म्हणून हा एक वास्तव उत्पादन खर्च हा एक प्रकार सांगितला जातो. परंतु वास्तव उत्पादन खर्च ही सापेक्ष संकल्पना आहे, म्हणजे व्यक्तिसापेक्ष आहे, व्यक्तीनुसार बदलणारी आहे. आणि मग त्यामुळे वास्तव उत्पादन खर्चाचा वस्तुनिष्ठ अंदाज करता येत नाही. ही त्यामधील दोष किंवा त्रुटी ही आपल्याला सांगता येते. त्यानंतर आहे स्थिर उत्पादन खर्च. आता स्थिर उत्पादन खर्च जो आहे, तर उत्पादन व्ययाचे विश्लेषण करताना आपण पाहतो की उत्पादनाच्या कालावधीचा विचार करावा लागतो. आणि मग त्यामध्ये 2 प्रकारचे कालावधी असतात. आपण मागील प्रकरणामध्ये सुद्धा पाहिलं की उत्पादनाचे कालावधीसाठी 2 वेगवेगळे कालावधी विचारात घेतले जातात. मग अल्पकाळ आहे. अल्पकाळामध्ये आपण पाहिलं की बदलत्या परिमाणाचा सिद्धांत हा प्रत्ययास येतो. त्यानंतर दीर्घकाळ आहे. दीर्घकाळामध्ये परिमाण प्रत्यय नियम प्रत्ययास येतो. आणि मग अशा वेळेस उद्योग संस्था काय करते की स्थिर घटकावर जो खर्च करतात त्यास स्थिर उत्पादन खर्च असे म्हणतात. ही साधी व्याख्या आहे. उद्योग संस्था स्थिर घटकावर जो खर्च करतात त्यास स्थिर उत्पादन खर्च असे म्हणतात. आणि मग हे स्थिर उत्पादन खर्च जे आहे तर ते अल्पकाळात कसे असतात? अल्पकाळ हे घटक काय आहेत? बदलत नाहीत. आणि मग अल्पकाळात हे जे घटक आहेत हे घटक बदलत नाहीत. आणि मग यामध्ये कोणते घटक आहेत? उदाहरणार्थ यामध्ये यंत्रे आहेत, इमारती आहे, स्थायी कर्मचारी आहे, व्यवस्थापक आहे, यंत्राचा घसारा आहे. तर हे जे सर्व घटक आहेत तर हे घटक अल्पकाळामध्ये स्थिर असतात. आणि म्हणून या घटकावर केला जाणारा जो काही खर्च असेल तर तो खर्च कोणता असतो? स्थिर उत्पादन खर्च आहे. आता स्थिर उत्पादन खर्चाचे पुन्हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की उत्पादन कमी हो वा जास्त हो हा खर्च स्थिर राहतो, म्हणजे याच्यावर काही परिणाम होत नाही. आता उत्पादन बंद असले तरी उद्योग संस्थेस हा खर्च करावाच लागतो. आणि म्हणून डॉक्टर मार्शल यांनी हा जो स्थिर खर्च आहे तर या स्थिर खर्चाला पूरक खर्च म्हटलेला आहे. त्याला इंग्रजीमध्ये सप्लिमेंटरी कॉस्ट असं म्हटलं आहे. आणि मग हा जो स्थिर खर्च आहे तर या स्थिर खर्चाला पूरक खर्च असे म्हटले जाते. आणि स्थिर उत्पादन खर्चाचा वक्र हा नेहमी क्षय अक्षाला समांतर असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. स्थिर उत्पादन खर्चाचा वक्र हा नेहमी क्षय अक्षाला समांतर असतो. आपण जो क्षय अक्ष दाखवतो तर त्या क्षय अक्षाला हा समांतर असतो. आता यामध्ये पुन्हा एक संकल्पना आहे की सरासरी स्थिर व्यय. आता ही जी सरासरी स्थिर व्यय आहे तर उत्पादन जसे वाढत जाते तसा सरासरी स्थिर व्यय हा कमी होईल. कारण उत्पादन वाढत असताना पूर्वीचाच खर्च नगावर विभागला जातो. पूर्वीचाच खर्च काय आहे? नगावर विभागला जातो. या उलट उत्पादन घटत असताना स्थिर व्यय वाढत जातो. आणि म्हणून हा जो सरासरी स्थिर व्ययाचा जो वक्र आहे तो कसा असतो? ऋणात्मक उताराचा असतो. कारण उत्पादन वाढत असताना तो खर्च काय होतो? कमी होत जातो. आणि या उलट उत्पादन घटत असतानाच तो स्थिर खर्च सरासरी स्थिर व्यय वाढत असतो. आणि म्हणून सरासरी स्थिर व्ययाचा वक्र हा नेहमी ऋणात्मक उताराचा असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आता पुढचा प्रकार जो आहे बदलता खर्च. आता उद्योग संस्थेच्या दृष्टिकोनातून बदलता खर्च अत्यंत महत्त्वाचा आहे. अल्पकाळात उत्पादनात वाढ करण्यासाठी बदलते घटक जास्त मात्रेत घेतले जातात. आणि मग हे जे काही बदलते घटक आहेत तर या बदलत्या घटकावर केला जाणारा खर्च हा उद्योग संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. आणि मग बदलते घटक कोणते आहेत? उदाहरणार्थ कच्चा माल आहे, इंधन आहे, अस्थायी कामगाराचे वेतन आहे, कर आहे, जाहिराती आहे. तर हा जो खर्च आहे तर हा बदलता खर्च आहे. आणि मग उत्पादनातील बदलानुसार हा व्यय बदलत असल्यामुळे याला बदलता व्यय असं सुद्धा म्हटलं जातं. उत्पादनातील बदलानुसार काय होतो? या व्ययामध्ये बदल होतो आणि म्हणून त्याला बदलता व्यय असं देखील म्हटलं जातं. त्याला बदलता व्यय.
आणि मग डॉक्टर मार्शल यांच्या मते बदलता व्यय जो आहे तो मुख्य उत्पादन खर्च आहे, याला प्राईम कॉस्ट असं म्हटलं जातं. काय आहे? मुख्य उत्पादन खर्च आहे. आणि हा उत्पादन खर्च उद्योग संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण उत्पादन वाढीबरोबर बदलता खर्च वाढत जातो, तर उत्पादन घटल्यास बदलता खर्चसुद्धा घटतो. आणि एकूण हा जो बदलता परिव्यय आहे, तर हा परिव्ययाचा जर आपण वक्र पाहिला तर तो वक्र उलटा यस या आकाराचा असतो. उलटा इंग्रजी यस जे आहे, तर या उलटा यस आकाराचा हा बदलता परिव्यय किंवा बदलता खर्च असतो. आता यामध्ये एक संकल्पना आपल्याला अभ्यासायची, याचाच उपप्रकार आहे सरासरी बदलता खर्च. आता मग सरासरी बदलता खर्च जो आहे, तर एकूण बदलत्या व्ययास उत्पादनाच्या एकूण राशीने जर भाग दिला तर आपण त्याला सरासरी बदलता व्यय खर्च म्हणतो. आणि मग एकूण बदलता व्यय जो आहे, तर त्याला एकूण उत्पादनाच्या राशीने भाग द्यायचा, एकूण ज्याला आपण मात्रेनं भाग द्यायचा, आणि मग त्यावरून आपल्याला सरासरी बदलता खर्च माहीत करता येतो. आणि हा जो सरासरी बदलता खर्च आहे, हा सुद्धा उत्पादनातील बदलांचा परिणाम यावर होतो. आणि सरासरी बदलत्या खर्चाचा वक्र जर पाहिला आपण, तर सरासरी बदलत्या खर्चाचा वक्र मात्र बशीच्या आकाराचा असतो, पसरट स्वरूपाचा असतो. यू आकाराचा, परंतु कसा? बसरट स्वरूपाचा असतो. आता मग एकूण उत्पादन खर्च, एकूण उत्पादन खर्च कसा माहीत करता येतो? तर सुरुवातीला एकूण उत्पादन खर्च म्हणजे काय ते माहीत पाहिजे. एकूण वस्तू उत्पादनाच्या खर्चाची बेरीज म्हणजे एकूण उत्पादन खर्च होय. एकूण वस्तू उत्पादनाच्या खर्चाची बेरीज म्हणजे एकूण उत्पादन खर्च होय. आणि मग एकूण उत्पादन खर्च कसा मिळवायचा? तर एकूण स्थिर खर्च, त्याला आपण TFC म्हणतो, टोटल फिक्स कॉस्ट, आणि टोटल व्हॅरिएबल कॉस्ट यांची जर आपण बेरीज केली दोन्हीची, तर आपल्याला त्यामधून काय आहे? एकूण उत्पादन खर्च माहीत करता येतो. आणि मग हा जो एकूण उत्पादन खर्च आहे, तर हा एकूण उत्पादन खर्च, या एकूण उत्पादन खर्च बरोबर एकूण बदलता खर्च अधिक एकूण स्थिर खर्च, असं आपण त्याला सूत्ररूपाने मांडतो. झालं. यापर्यंत ह्या 4 ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना झाल्या. तर यानंतर 5वी संकल्पना आहे वैकल्पिक, त्यालाच पुन्हा दुसरं नाव आहे संधी बदलली परिव्यय किंवा खर्च, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, याला संधी परित्याग असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मग प्राध्यापक रॉबिन्स यांच्या जी काही अर्थशास्त्राची व्याख्या आहे, तर या व्याख्येवर वैकल्पिक खर्चाची संकल्पना आधारित आहे. वैकल्पिक खर्चाची संकल्पना ही कशावर आधारित आहे? प्राध्यापक रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे, तर यांच्या व्याख्येवर ही संकल्पना आधारित आहे. आणि ही संकल्पना जी आहे ती सर्वप्रथम ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ विजर यांनी ही संकल्पना मांडली. आणि या संकल्पनेचा विकास डेव्हनपार्ट, नाईट, विकस्टीड, रॉबिन्सन, ज्या सौ रॉबिन्सन आहेत, श्रीमती रॉबिन्सन आहेत, तर यांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे. अर्थशास्त्रात या संकल्पनेला महत्त्वपूर्ण स्थान हे प्राप्त झालेलं आहे. आणि आपण पाहतो की प्रत्येक उत्पादन साधनाचे वैकल्पिक उपयोग असतात, परंतु हे साधन एका उपयोगात आणले तर त्या साधनाचा त्यावेळी दुसरा उपयोग करता येत नाही. म्हणजे आपण काय करतो की साधन एका उपयोगात आणले असता इतर वैकल्पिक उपयोगांचा त्याग करतो. आणि मग हा जो त्याग करावा लागतो, तर हा त्याग केल्यामुळे जी हानी होते, तर तो विशिष्ट उपयोगाचा वैकल्पिक व्यय होय. जी हानी झालेली त्याला म्हणायचं त्याग करावा लागल्यामुळे जी हानी होते, तर ती झाली वैकल्पिक व्यय. आणि मग या ठिकाणी काही वैकल्पिक व्ययाच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या दिलेल्या आहेत की वैकल्पिक परिव्यय कशाला म्हणायचं, वैकल्पिक व्यय कशाला म्हणायचं, त्याच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. आता आपण पहिली व्याख्या अभ्यासू की प्रत्येक उत्पादन घटकाचे पर्यायी उपयोग असतात, म्हणून उत्पादन साधने एका उपयोगात आणली असता इतर वैकल्पिक व्यय यांचा त्याग करावा लागतो. आणि हा त्याग केल्यामुळे जी हानी होते
तर तो विशिष्ट उपयोगाचा वैकल्पिक व्यय होय. वर आपण जसं अभ्यासलं तसंच आहे की प्रत्येक उत्पादन घटकाचे कसे उपयोग आहेत, पर्यायी स्वरूपाचे उपयोग आहे. आणि मग मग उत्पादन साधने जर एका उपयोगात आणली तर इतर वैकल्पिक उपयोगाचा काय करावा लागतो, त्याग करावा लागतो. आणि मग हा त्याग केल्यामुळे जी हानी होते तर त्या हानीला काय म्हणायचं, त्या विशिष्ट उपयोगाचा वैकल्पिक व्यय म्हणायचं. ही व्याख्या आहे. त्याच्यापेक्षा एक छोटी व्याख्या आहे मग, की एखाद्या उत्पादन घटक एखाद्या व्यवसायात टिकून राहावा म्हणून जो मोबदला द्यावा लागतो त्यास वैकल्पिक संधी परिव्यय म्हणतात. मग एखादा उत्पादनाचा घटक आहे, तो उत्पादनाचा घटक एखाद्या व्यवसायात टिकून राहावा म्हणून त्याला जो मोबदला द्यावा लागतो तर त्याला संधी परिव्यय असे म्हटले जाते. आणि मग हे जे संधी परिव्यय आहे तर संधी परिव्ययाची व्याख्या ही सुद्धा आपल्याला सांगता येते की तो उत्पादनाचा घटक एका व्यवसायात टिकून राहावा, त्यांनी इतरत्र जाऊ नये आणि मग त्यासाठी त्याला जो मोबदला द्यावा लागतो तर त्याला संधी परिव्यय असं म्हटलं जातं. आता पुन्हा एक व्याख्या आहे की एखाद्या कार्यात उत्पादन घटक वापरल्यामुळे त्यांना करावा लागणारा इतर कार्यातील मोबदल्यांचा त्याग, त्यांना करावा लागणारा इतर कार्यातील मोबदल्यांचा त्याग म्हणजे वैकल्पिक खर्च होय. आता एका उत्पादन घटकामध्ये जर एका कार्यामध्ये उत्पादन घटक वापरला तर त्याचा जो इतर कार्य आहे त्या कार्याचा त्याला त्याग करावा लागतो आणि मग तो त्यागाचा मोबदला म्हणजे वैकल्पिक खर्च होय. अशी एक दुसरी व्याख्या ही सांगितली जाते. तर या व्याख्येमधून किमान 2 व्याख्या आपल्याला सांगता आल्या पाहिजे. आता एक उदाहरण दिलेलं आहे की तुम्हाला संधी परिव्यय किंवा ज्याला आपण वैकल्पिक परिव्यय म्हणतो ते परिव्यय म्हणजे काय, तर त्याचं एक साधारण उदाहरण दिलेलं आहे शेतीमधलं. की एखाद्या जमीनदाराकडे समजा विशिष्ट एक जमीन आहे, 1 एकर जमीन आहे आणि ती 1 एकर जमीन त्याने काय केली, ऊस लागवडीसाठी जर दिली तर त्याला त्याचा खंड म्हणून किती भेटतं, आपण ज्याला काय म्हणतो जमीन कसायला देणं त्याला आपण खंडानं जमीन दिलं त्याला आपण काय म्हणतो, बटाई किंवा ठोक्यानं जमीन दिलं असं म्हणतो. तर मग ही जी काही जमीन त्याने जर दिली तर त्याला काय आहे, ऊस लागवडासाठी जर दिली तर त्याला 1,500 रुपये खंड मिळतो. परंतु ती जमीन ज्वारी लागवडीसाठी जर दिली तर त्याला 1,000 रुपये खंड मिळतो. आणि मग अशा वेळी जमीनदार काय करतो की जिथून जास्त मोबदला मिळेल त्यासाठी तो जमीन लागवडीसाठी देईल. आणि मग जमीनदार हा काय करेल, ऊस लागवडीसाठी जमीन देतो. परंतु त्यामुळे त्या जमीनदाराला 1,500 रुपये मिळणार, परंतु ती जमीन ज्वारी लागवडीसाठी देता येणार नाही. आणि म्हणून ज्वारी लागवडीसाठी जर त्याला ती जमीन देता नाही आली तर मग त्या संधीचा जमीनदाराने काय केला, त्याग केला. आणि मग त्या त्यागाचा जो मोबदला होता तो किती होता, 1,000 रुपये. आणि मग त्याला त्या 1,000 रुपये जे आहेत तर ते 1,000 रुपये म्हणजेच अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये वैकल्पिक खर्च होईल. त्याने काय केला, 1,000 रुपये जे ज्वारीच्या लागवडीसाठी होते तर त्या ज्वारी लागवडीसाठीचा त्याने काय केला, त्याग केला. आणि त्यामुळे ज्वारी लागवडीचे जे 1,000 रुपये खंड रूपाने येणार होते तर तो 1,000 रुपये हा त्याचा वैकल्पिक खर्च झाला. आणि मग वैकल्पिक खर्च हा जो आहे तर वैकल्पिक खर्च हा अशा पद्धतीने माहीत केला जातो. आता वैकल्पिक खर्चाला वरच सांगितलं आपण की वैकल्पिक खर्चाला वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. तर त्यामध्ये एक संधी त्याग खर्च हे सुद्धा त्यासाठी नाव वापरलं जातं. आता मग या वैकल्पिक खर्चाचे काही महत्त्व आहेत ते महत्त्व आपण अभ्यासू. यामध्ये मग वैकल्पिक खर्चाचं पहिलं महत्त्व आहे की प्रत्येक उत्पादन घटकांचे पर्यायी उपयोग असतात. आणि मग हे जे पर्यायी उपयोग आहेत तर या पर्यायी उपयोग उत्पादन घटकात वैकल्पिक खर्च माहीत झाल्यास प्रचलित उपयोगामध्ये किमान तेवढा तरी मोबदला त्याला मिळावा याची अपेक्षा घटक करू शकेल. आणि मग यावरून उत्पादन घटकांना त्यांचा मोबदला हा निश्चित करताना ही संकल्पना उपयुक्त ठरते. म्हणजे किमान आता आपण शेतकऱ्याचं उदाहरण पाहिलं, किमान मग 1,000 रुपये ज्वारीचं काय होतं त्याला खंड मिळत होता. तर मग 1,000 रुपयापेक्षा त्याला जास्तीचं नक्की मिळाले पाहिजे, कारण 1,000 रुपये हा त्याचा वैकल्पिक व्यय झाला.
आणि म्हणून त्याला 1,000 रुपयापेक्षा जर जास्त मिळत असेल तरच तो काय करील, खंडाने जमीन काय आहे दुसऱ्याला देईल. म्हणून त्याला किमान तेवढा तरी खर्च हा मिळाला पाहिजे. तर हे या वैकल्पिक खर्चावरून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर या संकल्पनेचं महत्त्व आहे की रॉबिन्सन यांनी जो काही त्यांचा खंड सिद्धांत आहे तर तो खंड सिद्धांतसुद्धा या संकल्पनेच्या आधारावर मांडला. हे त्याचं महत्त्व आहे. सौ रॉबिन्सन जे आहेत या सौ रॉबिन्सन यांनी या संकल्पनेच्या आधारावर आपला खंड सिद्धांत हा मांडलेला आहे. त्यानंतर तिसरं जे काही महत्त्व आहे तर तिसरं महत्त्व आहे की दुर्मिळ उत्पादन घटकाचा अधिकाधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल या दृष्टीने वैकल्पिक खर्च हा उपयुक्त ठरतो. म्हणजे जे काही दुर्मिळ घटक आहेत त्या दुर्मिळ घटकांचा अधिकाधिक चांगला प्रकारे उपयोग करण्यासाठी सुद्धा वैकल्पिक खर्चाची संकल्पना उपयुक्त आहे. आणि मग उत्पादन घटक दुर्मिळ असल्यामुळे तसेच त्यांचे पर्यायी उपयोग असल्यामुळे वैकल्पिक खर्चास महत्त्व प्राप्त झालेले आहे. आणि चौथं महत्त्व आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ही संकल्पना अतिशय उपयुक्त आहे आणि उपभोगाच्या क्षेत्रात वैकल्पिक खर्चाचा विशेषत्वाने वापर केला जातो. तर ही त्याची महत्त्व आहे. आता या संकल्पनेच्या काही मर्यादा पण आहेत की त्या मग मर्यादा कोणत्या आहेत, या मर्यादा अभ्यासणं महत्त्वाचं आहे. आणि मग यामध्ये मर्यादा ज्या आहेत तर यामधली पहिली मर्यादा आहे की ही संकल्पना पूर्ण स्पर्धेच्या गृहीतावर आधारलेली आहे. आणि पूर्ण स्पर्धा ही बाजारपेठ कशी आहे आपण फर्स्ट इयरलाच अभ्यासलेलं आहे. फर्स्ट इयरला म्हणण्यापेक्षा तुम्ही कोर बीमध्ये फर्स्ट सेमिस्टरला अभ्यास केलेला आहे की पूर्ण स्पर्धा ही संकल्पना कशी आहे. पूर्ण स्पर्धा ही संकल्पना काल्पनिक स्वरूपाची आहे. आणि मग अशा काल्पनिक प्रकारच्या जी काही स्पर्धा आहे, बाजारपेठेचा प्रकार आहे, तर या बाजारपेठेच्या प्रकारावर आधारित असल्यामुळे या वैकल्पिक खर्चाचे संकल्पनेचं महत्त्वसुद्धा काय होतं आपल्याला कमी होताना दिसतं. तर ही एक त्याची मर्यादा आहे. त्यानंतरची मर्यादा आहे की प्राध्यापक रॉबिन्स यांच्या मते दीर्घकाळात ही संकल्पना प्रतीयास येत नाही. स्वतः रॉबिन्सच सांगतात की दीर्घकाळामध्ये ही संकल्पना काय आहे प्रतीयास येत नाही. त्यानंतर एखाद्या उत्पादन घटकाचा विशेष उपयोग किंवा एकमेव उपयोग असेल तर त्या घटकाचा वैकल्पिक खर्च शून्य मानावा लागेल. आणि अर्थात असे मानणे तर्कसंगत ठरणार नाही, है ना. एखाद्या घटकाचा जर एकच विशेष उपयोग असेल किंवा एकमेव उपयोग असेल तर त्याचा वैकल्पिक खर्च कसा काढणार, तर त्याला आपण शून्य मानावं लागेल. परंतु त्याला शून्य मानणं हे काय आहे तर्कसंगत ठरत नाही. आणि म्हणून ही सुद्धा त्याची एक मर्यादा सांगितली जाते. त्यानंतरची मर्यादा आहे की उत्पादन घटक अगतिक्षम असतील तर त्यांचा पर्यायी उपयोग जो आहे तर पर्यायी उपयोग कसा ठरवावा असा प्रश्न उद्भवतो. त्याचा पर्यायी उपयोग कसा ठरवावा. आणि मग येथे काल्पनिक खर्चाची संकल्पना ही गैरलागू ठरते. तर हे एक त्याचं अगतिक्षम असतील तर त्यावेळेस त्यावर मर्यादा येतात. त्यानंतर आहे की उत्पादन घटकास एखाद्या उपयोगाविषयी आकर्षण असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत इतर कार्यामध्ये जाण्यास इच्छुक नसतो. एखादा उत्पादन घटक असा आहे की त्याला एखाद्या उपयोगाविषयी आकर्षण असेल तर तो इतर कार्याचा काय करीत विचार करणार नाही, तो इच्छुक नसतो. आणि मग इच्छुक नसेल तर मग अशा उत्पादन घटकाचा काय आहे वैकल्पिक परिव्यय माहीत करता येत नाही. आणि मग इथं उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या व्यक्ती जर बँकेतच व्यवस्थापक पद सांभाळायचं असेल, त्यामध्ये त्याला रस असेल, त्याचे इंटरेस्ट असेल तर तो अन्य कोणत्याही पदाचा विचार करत नाही. आणि मग त्याचा वैकल्पिक खर्च कसा ठरवणार, तर ही एक त्यामधील मर्यादा आहे. मग अशा वैकल्पिक खर्चाच्या विविध मर्यादा असूनही आधुनिक काळात या संकल्पनेस अर्थशास्त्रात महत्त्व प्राप्त झाले आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. तर अशा ही संकल्पना आहे, परंतु ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतरचा प्रकार आहे सहावा प्रकार आहे सरासरी उत्पादन खर्च.
आता आपण एकूण उत्पादन खर्च पाहिला. मग सरासरी उत्पादन खर्च म्हणजे काय, तर प्रत्येक नगाच्या उत्पादनासाठी येणारा खर्च. मग जेवढे काही नगाचं उत्पादन झालं तर त्या एका नगासाठी, प्रत्येक नगासाठी किती खर्च आला, तर त्याला आपण सरासरी उत्पादन खर्च म्हणतो. आणि मग सरासरी उत्पादन खर्च कसा काढला जातो, तर त्याचं सूत्र दिलेलं आहे. सरासरी उत्पादन खर्च बरोबर एकूण उत्पादन खर्च भागिले उत्पादनाचे एकूण परिमाण म्हणजेच मात्रा, नग. तर यांची जर आपण भागाकार केला दोन्हीचा, तर त्यामधून आपल्याला काय आहे, सरासरी उत्पादन खर्च माहीत होतं. आता उदाहरण दिलेलं आहे की उदाहरणार्थ उद्योग संस्थेने जर 1000 नगांचे उत्पादन केलं, नग आहे नग, 1000 नगाचे उत्पादन केलं, नगाचे उत्पादन केले, तर मग काय होईल, 1000 नगाचे उत्पादन हे त्यांनी 10,000 रुपये उत्पादन खर्चामध्ये केलं. आणि मग त्यावेळेस मग काय करावं लागेल, की यावेळेस मग आपल्याला करावं लागेल की सरासरी उत्पादन खर्च माहीत करण्यासाठी एकूण उत्पादन खर्च भागिले एकूण उत्पादित नगांची संख्या, म्हणजे किती येईल मग 10, की एकूण उत्पादन खर्च किती, एका नगासाठी किती उत्पादन खर्च आला, 10. तर याला मग सरासरी उत्पादन खर्च असं म्हटलं जातं. आणि मग हा जो सरासरी उत्पादन खर्च आहे, तर हा सरासरी उत्पादन खर्च हा उद्योग संस्थेस उत्पादन निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा असतो. आणि म्हणून मग एकूण उत्पादन खर्च हा अल्पकाळातील स्थिर खर्च व बदलता खर्च या दोन्हीचा मिळून तो काय बनलेला असतो, आणि त्यावरून त्याचं मापन देखील करता येतं. आता अल्पकाळामध्ये एकूण उत्पादन खर्चात बदलत्या खर्चाचा प्रभाव आढळतो, आणि सरासरी बदलता खर्च उत्पादन वाढीबरोबर काय होतो, विशिष्ट मर्यादेपर्यंत घटत जातो, परंतु त्यानंतर मात्र तो काय आहे, वाढत जातो. तर आपल्याला ही सरासरी उत्पादन खर्चाची संकल्पना आपण अभ्यास. त्यानंतर आहे सीमांत उत्पादन खर्च. आता सीमांत उत्पादन खर्च जो आहे, तर सीमांत उत्पादन खर्च म्हणजे ते काय आपल्याला माहीत असलं पाहिजे सुरुवातीला. आणि मग एकूण उत्पादन खर्चात वस्तूचा एक नग जास्त उत्पादन केलं, तर जी उत्पादन केल्यामुळे जी वाढ होते त्या सीमांत उत्पादन खर्च असे म्हणतात. एकूण उत्पादन खर्चात वस्तूचा एक नग जास्त उत्पादन केल्यामुळे जी वाढ होते त्या सीमांत उत्पादन खर्च असे म्हणतात. आणि मग उदाहरण दिलेलं आहे की 110 नग उत्पादन करण्यासाठी उद्योग संस्थेला 550 रुपये हे लागले होते, एकूण उत्पादन खर्च आला. मात्र उद्योग संस्थेने 11 नग उत्पादित केला, आणि 11व्या नगाचं जेव्हा उत्पादन झालं तेव्हा एकूण उत्पादन खर्च होता 556 इतका. म्हणजे एकूण उत्पादन खर्च जो आहे, तर या एकूण उत्पादन खर्चामध्ये कितीनं भर पडली, म्हणजे 11वा नग सीमांत नग आहे, आपण ज्याला म्हणतो 11वा नग काय आहे, शेवटचा नग म्हणजे सीमांत नग. आणि मग सीमांत नग आहे, आणि मग हा सीमांत नग जेव्हा आपण उत्पादित केला तेव्हा 550 मध्ये किती, 6 भर पडली, आणि म्हणून 6 हा 11व्या नगासाठीचा काय होता, सीमांत उत्पादन खर्च होता. तर मग अशा पद्धतीने सीमांत उत्पादन खर्च हा माहीत केला जातो. आता सीमांत उत्पादन खर्चाचं विश्लेषण जे आहे, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे उद्योग संस्थेसाठी सीमांत उत्पादन खर्च हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा किंमत निश्चित केली जाते, किंमत निश्चिती करण्यासाठी सीमांत खर्च हाच मार्गदर्शक असतो. खरा मार्गदर्शक म्हणजे काय आहे, सीमांत खर्च. आणि मग सीमांत खर्चावरून याचा अंदाज व्यक्त केला जातो. सीमांत खर्चावरून काय आहे, याचा अंदाज व्यक्त केला जातो. आणि मग जोपर्यंत सीमांत खर्च हा उत्पन्नापेक्षा कमी असतो तोपर्यंत उद्योग संस्थेस नफा मिळतो. सीमांत खर्च हा जोपर्यंत काय आहे, उत्पन्नापेक्षा कमी असतो तोपर्यंत त्या उद्योग संस्थेला नफा मिळतो.
परंतु सीमांत खर्च जेव्हा सीमांत उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा उद्योग संस्थेचे नुकसान होत असते आणि सीमांत उत्पादन खर्च उत्पादन प्रक्रियेत प्रारंभी जास्त असतो. उत्पादन वाढीबरोबर हा खर्च विशिष्ट मर्यादेपर्यंत घटत जातो. त्यामुळे उत्पादनात जसजशी वाढ होत जाते तसा सीमांत खर्च हा वाढत जातो. परिणामी या सीमांत खर्च वक्राचा जो आकार असतो तो यू आकाराचा असतो. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण आज या तासामध्ये अभ्यासल्या. तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी किंवा होमवर्कसाठी प्रश्न दिलेला आहे. उत्पादन खर्चाच्या विविध संकल्पना स्पष्ट करा. वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. त्यानंतर मागील व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी लिंक दिलेली आहे. या निळ्या अक्षरावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चर हा पाहता येईल. या लेक्चरमध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपण यूट्यूब आणि क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्या सोडवण्याचा प्रयत्न हा केला जाईल. थँक्यू.